मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण गॉसेस बॅकवर्ड फॉर्म्युलावर एक्झाम्पल घेतलं. आज आपण एक एक्झाम्पल स्टर्लिंग फॉर्म्युल्यावर घेणार आहे आणि न्यूमेरिकल ॲनालिसिसचा हा आपला लेक्चर नंबर 51 नंबरचा सुरू आहे. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 83. Use Stirling formula to find Euler suffix 35. Euler suffix 35 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. याचाच अर्थ असा झाला की Euler suffix x जर आपलं फंक्शन असलं तर x = 35 असताना Euler suffix x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So given Euler suffix 20 which is equal to 512, Euler suffix 30 which is equal to 439, Euler suffix 40 which is equal to 346, and Euler suffix 50 which is equal to 243. Where Euler suffix x represents the number of persons at age x years in a life table. काय दर्शवत आहे Euler suffix x? Euler suffix x represents the number of persons at age x years in a life table. ओके, तर सोल्युशन मध्ये द गिवन डाटा आर, एक्स म्हणजे आर्ग्युमेंट किती आहे? 20, 30, 40, 50. डिफरन्स कितीचा आहे? प्रत्येक इंटरवल मध्ये 10 चा, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे? 10. ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 20 आहे त्या वेळेस Euler suffix x ची व्हॅल्यू 512 आहे. ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 30 आहे त्या वेळेस Euler suffix x ची व्हॅल्यू आहे 439. ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 40 आहे त्यावेळेस Euler suffix x ची व्हॅल्यू 346 आहे. आणि ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 50 आहे त्यावेळेस Euler suffix x ची व्हॅल्यू 243 आहे. हे आपला गिवन डाटा आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे Euler suffix x when x = 35. मित्रहो, नंबर ऑफ व्हॅल्यूजचा जर विचार केला तर 4 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यामुळे एक तर 30 ला आपल्याला ओरिजिन घ्यावं लागेल, अन्यथा 40 ला आपल्याला ओरिजिन घ्यावं लागेल. तर 30 ला याच्यासाठी घ्यायचं आहे की 35 - 30 येणारी व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मध्ये येणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. म्हणून टेक 30 years as the origin and 10 years as the unit, जे की तुम्हाला माहित आहे. 30 - 20 is 10, 40 - 30 is 10 and 50 - 40 is 10. The interval of difference in is 10. h = 10. मग then the value of y required will be for u = फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे, x - x0 divided by h. x किती आहे? 35. मग which is equal to 35. ओरिजिन किती घेतलेला आहे? 30. आणि इंटरवल ऑफ डिफरन्स किती आहे? 10. म्हणजे which is equal to 5/10 which is equal to 0.5. म्हणजे u ची व्हॅल्यू आली 0.5, पण तेव्हा x = 35 असताना. द डिफरन्स टेबल इज, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यू 4 असल्यामुळे आपण तिसऱ्या डिफरन्स पर्यंत जाऊ शकतो. म्हणून u, Euler suffix u, del Euler suffix u, del square Euler suffix u, del cube Euler suffix u. मित्र हो, याच्या खाली तुम्हाला मी वारंवार म्हणतो की एक एक ओळ सोडायची आहे. ओरिजिन आपण 30 घेतल्यामुळे वर आपल्याला म्हणजे इकडे -1, खाली आपल्याला 1 2 30
इथं जर ओरिजिन 0 म्हणून कन्सिडर केलं 0 1 2 0 -1 तर -1 0 1 2 हे आलं u च्या व्हॅल्यूज इथे y ला सफिक्स u म्हणजे एंट्री काय दिलेला आहे आपल्याला 5 से 12 4 से 39 3 से 46 आणि 243. आता पहिला डिफरन्स सेकंड एंट्री मायनस बिफोरची एंट्री गिव्स फर्स्ट डिफरन्स दॅट इज -73. थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री गिव्स फर्स्ट डिफरन्स that is -93. Fourth entry minus third entry gives first difference that is -103. तर हे झालं मित्र हो आपला पहिला डिफरन्स. आता बघू आपण या तीन व्हॅल्यूच्या मदतीनं दुसरा डिफरन्स. फर्स्ट डिफरन्स ची सेकंड व्हॅल्यू मायनस फर्स्ट व्हॅल्यू gives second difference. फर्स्ट डिफरन्स ची तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू gives सेकंड डिफरन्स. आता मित्र हो मिळाले आपल्याला दोन व्हॅल्यूज सेकंड डिफरन्सच्या. या सेकंड डिफरन्सच्या दोन व्हॅल्यूज मध्ये सेकंड डिफरन्स मायनस फर्स्ट सेकंड व्हॅल्यूज मायनस फर्स्ट व्हॅल्यू gives थर्ड डिफरन्स. मित्र हो 2 मिनिटासाठी थांबू आपण. मला चहा घ्यायचा आहे आणि मग आपण पुन्हा कंटिन्यू करू. हे झालं आपलं कन्स्ट्रक्ट द टेबल. आता आपण फॉर्म्युल्याचा वापर करून कॅल्क्युलेशन करू. फॉर्म्युला कुठला वापरायचं सांगितलेला आहे. जो फॉर्म्युला वापरायला सांगितला त्याच फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. यूज जर स्टर्लिंग फॉर्म्युला म्हटलं असेल तर आपल्याला बेसल्स यूज करता येणार नाही, गॉस यूज करता येणार. सो रिमेंबर दिस. हेन्स स्टर्लिंग फॉर्म्युला इज काय आहे हो स्टर्लिंग फॉर्म्युला. y ला सफिक्स u which is equal to y ला सफिक्स 0 प्लस u in bracket del y ला सफिक्स 0 प्लस del y ला सफिक्स -1 divided by 2 प्लस u चा वर्ग divided by 2 factorial del square y ला सफिक्स -1 प्लस u minus 1 u plus 1 divided by 6 in bracket del cube y ला suffix -2 plus del cube y ला suffix -1 divided by 2 plus dot dot dot. याच्या पुढच्या टर्म न लिहिण्याचं कारण तर आपल्याला कळालंच असेल, कारण की आपल्या जवळ तिसऱ्या डिफरन्स पर्यंतच टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. कारण व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त 4च आहेत. मग हेन्स u ची व्हॅल्यू जे काढलेली आहे ते 0.5 काढलेली आहे. पण केव्हा जेव्हा x = 35 आहे. म्हणून हेन्स y ला सफिक्स 0.5 which is equal to y0 439 प्लस u ची व्हॅल्यू 0.5 इन ब्रॅकेट. मित्र हो हे व्हॅल्यू बघा आता कसं हे आहे. डेल y ला सफिक्स 0 झिरोच्या लाईन मध्ये जायचं आणि पहिल्या डिफरन्स मध्ये जायचं. असं वर नाही जायचं, खाली यायचं. -93 प्लस डेल y ला सफिक्स -1 -1 च्या लाईन मध्ये जायचं, पहिल्या डिफरन्स मध्ये -73 -93 -73 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट. व्हॅल्यू बरोबर घ्या, बाकी सगळं कॅल्क्युलेशन येऊन जाईल. प्लस पुन्हा u ची व्हॅल्यू 0.5 त्याचा वर्ग डिवाइडेड बाय 2 आणि काय आहे डेल स्क्वेअर y ला सफिक्स -1 -1 च्या लाईन मध्ये जायचं आणि दुसऱ्या डिफरन्स मध्ये जायचं. ठीक आहे. -20 प्लस 0.5 -1 म्हणजे -0.5 0.5 प्लस 1 म्हणजे 1.5 डिवाइडेड बाय 6 ब्रॅकेट मध्ये डेल क्यूब y ला सफिक्स -2 प्लस डेल क्यूब y ला सफिक्स -1 डिवाइडेड बाय 2. -2 ची लाईनच नाही आहे, त्याच्यामुळे डेल क्यूब y ला सफिक्स -2 येईल 0
त्याच्यानंतर प्लस डेल क्यू वायला सफिक्स -1 च्या लाईन मध्ये जायचं, तिसऱ्या डिफरन्स मध्ये जायचं 10 प्लस 10 डिवायडेड बाय 2. हे झालं आपलं व्हॅल्यू. हाऊ टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ डिफरन्स टेबल. आता कॅल्क्युलेशन which is equal to 439. हा मायनस, या मायनसची बेरीज केली, बेरीज केल्यानंतर त्याला 2 ने डिवाइड केलं, आलेलं जे नंबर असेल त्यांनी याला मल्टिप्लाय केलं आणि हे थ्रू आउट सगळं कॅल्क्युलेशन -41.5 आलं. कॅल्क्युलेशन मी काही सांगणार नाही, आपण BSc फायनलचे विद्यार्थी आहात. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी तर यायलाच पाहिजे. नेक्स्ट प्लस, हा मायनस आहे, या 2 नी या 20 ला भाग द्यायचं, इथं 10 येते, या 0.5 ला त्याचा वर्ग करायचं, 25 2.5 त्याला 10 न मल्टिप्लाय करायचं आणि हे आलं -2.5. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन काय आलं सगळं 2.5. हे 0.5 0.25 येते आणि त्याला 10 न मल्टिप्लाय केलं तर 2.5. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आता हा मायनस, ओके, हा 0.5 आणि 1.5 या सगळ्याचं गुणाकार करायचा. इथं 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 येईल. ओके, या 5 नी सुद्धा मल्टिप्लाय करायचं, मग डिवाइड त्याला. सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -0.3125. मित्र हो, मायनसच्या टर्मची बेरीज करा आणि त्याला मायनस साइन द्या, विच इज इक्वल टू 439 मायनस 44.3125. so which is equal to 394.6875. हे जे नंबर आलेले आहेत, आपलं कॅल्क्युलेशन काय आहे, आपल्या याच्यात विचारलेलं काय आहे, वायला सफिक्स 35 वेअर वायला सफिक्स x रिप्रेझेंट द नंबर ऑफ पर्सन्स ॲट एज x इयर्स इन अ लाईफ टाइम. म्हणजे व्यक्ती हा पॉइंट मध्ये नसतो, त्यामुळे 394 च्या ऐवजी इथं 0.6 असल्यामुळे आपण 395 म्हणू शकतो. म्हणजे thus the estimated value of y suffix x when x is equal to 35 is y suffix 35 which is equal to 395 approximate. मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.